एका साईडला सिरियस काय अर्थ आहे याला? मला खरंच राहावं गेलं नाही, कारण की याला काय अर्थ आहे सांगा तुम्ही मला, याला काय अर्थ आहे? चल स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्नेहास्की. सो सोमवार आहे, परत रुटीन चालू होणार. मागच्या आठवड्यात सॅटर्डेला पण मला वर्किंग होतं. सो हा वीकेंड असा वीकेंड सारखा खास गेला नाही माझा, बट ठीक आहे. काल मी डोसे केलेले, सो त्याचेच मी आज पीठ थोडं उरलेलं असं छोटे छोटे अभिला पण मी हेच दिलं नाश्त्याला. त्याचा डब्बा पण बनवून झालेला आहे. मी माझे ड्रायफ्रुट्स, माझा नाश्ता, माझी ब्लॅक कॉफी आणि मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायचेत मला, जे मी विसरते, बट विसरू नका. मल्टीव्हिटॅमिन्स ऍक्च्युली गरजेचे असतात. हे काही औषधं नाहीत की आजार झाल्यावर घेतलं पाहिजे. आपल्या बॉडीला, पूर्ण शरीराला, तुमची स्किन, हेअर, नेल्स, each and every muscle of your body needs some vitamins, minerals, nutrients. आता काय होतं ना, आजकाल जे भेसळ होते त्याच्यामुळे तेवढे असे फारसे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचे सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. हे औषधं नाही, त्याचे साईड इफेक्ट्स हे ते मल्टीव्हिटॅमिन्स आहेत. स्पेशली तुम्ही तिशीच्या जवळ आलात, म्हणजे 25 क्रॉस केलं, तिशीच्या जवळ आलात किंवा 30 क्रॉस केलं, तर ह्या सगळ्या ज्या मल्टीव्हिटॅमिन्स आहेत ह्या तुम्हाला गरजेच्या आहेत. तुमच्या शरीरासाठी त्या गरजेच्या आहेत. तुमची एनर्जी, तुमचा स्टॅमिना, तुमची ओव्हरऑल बॉडीची स्ट्रेंथ, हे सगळं आपण जे खातो ना त्याच्यातून आपल्याला मिळत जरी असेल ना, तरी त्या खाण्याचं म्हणजे त्या अन्नाचं त्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी बॉडीला काही न्यूट्रिएंट्सची गरज असतात. आधीच्या काळात ना वातावरण खूप हेल्दी होतं, त्याच्यामुळे हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला इझिली मिळत होते, बॉडी अब्झॉर्ब करत होती. फूड खूप हेल्दी होतं, विदाऊट कंटॅमिनेशन, म्हणजे काही भेसळ नव्हती. त्याच्यामुळे ना त्यातून मिळत होतं. पण आजकाल नाही मिळत. सॉरी, टोमॅटो मधून आपल्याला मिळतो विटामिन्स, ठीक आहे. बट सध्या तुम्हाला माहितीच आहे हायब्रिड आले. हायब्रिड वाईट नसे, हायब्रिडची कन्सेप्ट खूप वेगळी आहे. ऍक्च्युली खूप मिसकन्सेप्शन आहे हायब्रिड च्या बाबतीत. केमिकल वाला इट इज रॉंग, बट हायब्रिड इज टोटली डिफरंट थिंग. कधी वेळ मिळाला आणि कधी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला सांगू शकते फरक काय आहे. ठीक आहे. जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड आपण जे काय खातो त्याच्यामध्ये, म्हणजे हायब्रिड मध्ये, जीएम मध्ये आणि केमिकल्स मध्ये, तर केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स यूज केलेले जे आहेत ना ते खरं हार्मफुल आहे. ते तुम्ही कितीही दिसायला चांगलं असलं तरी ते हार्मफुलच असणार आहे. सो हा, बॅक टू द टॉपिक. त्यामुळे मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायला कधी विसरू नका. आणि जर तुम्ही 25-26 क्रॉस केलं असेल तर आवर्जून तुमच्या डॉक्टरना विचारा की कोणते मल्टीव्हिटॅमिन्स आम्ही कन्झ्युम करू, आणि डॉक्टरच्या सजेशनने तुम्ही मल्टीव्हिटॅमिन चालू करा. हाय, मम्मी माहितीये मी वर्किंग आवर्स मध्ये नाही बनवत ब्लॉग. माझा लंच ब्रेक चालू होता आणि आय वॉज जस्ट स्क्रोलिंग रील्स. मी इंस्टाग्रामला रील्स स्क्रोल करत होते. सो आणि ना एक रॅन्डम रील माझ्या फीडवर आली. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आलं आणि आय डोंट नो, पण हे मला ना खूप छान वाटलं वाक्य. की ते वाक्य असं होतं कि बर्तन खाली है तो ऐसा मत समझना कि कुछ मांगने आया है, शायद सब कुछ देकर भी आया होगा. लाईक सिरियसली, खरं खूप 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 डीप मिनिंग आहे त्याचं. की ऍक्च्युअल मध्ये आपण जर पास्ट मध्ये ना, आय यूज टू राईट. मी लिहायचे, खूप लिहायचे मी. आर्टिकल्स असेल किंवा निबंध, किंवा मला लिहायला बेसिकली खूप आवडायचं आणि मी लिहायचे आधी. इट्स बीन अ लॉंग इयर्स, मी आता नाही लिहित. बट मी आय ट्राय टू डिकोड एव्हरीथिंग आय हर्ड और आय रीड. मी जे काही असं कविता म्हणा किंवा एखादं गाणं, किंवा मी एखाद्या रायटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघते. ठीक आहे. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर मी बघायला गेले ना, तर हे जे सेंटेन्स आता आपण ऐकलं त्याचं मिनिंग ना खरंच किती छान असू शकतं ना. की जेव्हा समजा एखादी व्यक्ती, जस्ट मी माझा एक अंदाज सांगते, किंवा मी माझ्या ऍज अ रायटर पॉइंट ऑफ व्ह्यूने मला त्याच्यामध्ये काय कळलं ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर त्याच्यातून काही वेगळा अर्थ कळत असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये समजावा, मला आवडेल
तुम्ही लोकांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवलेलं कारण की अगेन मी कुठेतरी वाचलेलं ह्युमन किंवा आपण कायम हे स्टुडंटच असतो म्हणजे विद्यार्थीच असतो. आपण कितीही म्हणालो, की जसं मी एक 7-8 इयर्स मी टीचिंग फील्डमध्ये होते आणि तेव्हा मला एक रिअलाईज झालं, की आयुष्यात ना आपण किती म्हणालो ना, की मी टीचर आहे, मी प्रोफेसर आहे. बट मरेपर्यंत प्रत्येक माणूस मरेपर्यंत हा स्टुडंटच असतो. ठीक आहे. जगात असं कोणी नाहीये, की ज्याच्यापेक्षा जास्त ज्ञान कोणालाच नाही. ठीक आहे. कुठे ना कुठे जगात कोण ना कोणतरी असणार ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे आणि ते तुम्हाला अजून शिकायचं बाकी आहे. सो येस, आपण मरेपर्यंत स्टुडंटच असतो. सो नक्की मला तुम्हाला जर काही अर्थ कळला असेल तर सांगा. मी माझा माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगते, की त्याचा अर्थ काय असू शकतो माहितीये? की एखादी व्यक्ती जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, की ती थोडी रूड असेल कदाचित किंवा थोडी हॉलो आहे, रिएक्ट नाही करत आहे किंवा तेवढी अशी सेन्सिटिव्ह नाहीये. ठीक आहे. तर आपल्याला वाटतं, की यार काय आहे ही व्यक्ती अशी आणि किती बोर आहे किंवा काय अपसेट आहे किती म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघतो. पण कदाचित असं असू शकतं ना, की ती व्यक्ती तिच्यामधले सगळे इमोशन्स ऑलरेडी वापरून, वाटून जगाला देऊन झाली आहे, मोकळी झाली आहे आणि रिकामी झाली आहे. त्यामुळे ती आता शांत झाली आहे. सो त्या शांततेचा अर्थ असं नाही, की तिच्याकडे काही नव्हतं किंवा त्या व्यक्तीकडे काही इमोशन्स नाहीयेत. कदाचित असं असू शकतं, की ते इमोशन्स जे होते सगळे, ते सगळे दिले आहेत आता. सो असू शकतं. म्हणजे बघा तुम्ही तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू मला नक्की सांगा. कारण की ह्या चॅनलमध्ये फक्त मला नाही ग्रो करायचंय. आपण एकत्र ग्रो होऊया. मेंटली ॲज अ ह्युमन माणूस म्हणून. ठीक आहे? सो आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया माझ्या लॉग आउट नंतर. कारण की कामाच्या मध्ये मी व्लॉग नाही करणार आहे. बाय. नमस्कार, माझं लॉग आउट झालेलं आहे आणि आता मी माझ्या जेवणाची तयारी करायला घेते. दाल खिचडी बनवते, क्विक अशी होईल आणि खरंच खूप छान बनवता येते मला. अ, आणि अभिला पण ॲक्चुअली आवडते ती. सो आणि अर्जुनची पण मी खिचडी लावून ठेवते. बरं आम्हाला खूप कामं आहेत आज. खूप कामं म्हणजे आता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मराठी पब्लिक असाल, की आता भोगी येते. उद्या भोगी आहे, परवा संक्रांत आहे. आणि संक्रांतीची तयारी म्हणाल तर मला ती पण करायची आहे. पूजेसाठी सगळं घट वगैरे आणायचं आहे. आणि मला भोगीची उद्या भाजी बनवायची आहे आणि भोगीची भाजीची ज्या काही भाज्या असतात, त्याही माझ्याकडे घरी नाही आहेत. सो त्याही आणायला जायच्या आहेत. सो अभि अजून आला नाही. सॉरी, सॉरी. अभि अजून आला नाहीये म्हणून मी वेट करते, की कधी तो येईल आणि मी जाईन. पण तोपर्यंत मीनवाईल मी सगळं आटपून ठेवू शकते. म्हणजे सगळं मी तयारी करून ठेवते. म्हणजे जेवण वगैरे रेडी करून ठेवते सो दॅट आम्ही आल्यानंतर जाऊ शकतो. अ, बरं तुम्ही म्हणाल, की जाऊ शकतो म्हणजे काय तू नाही जाऊ शकत का? तर नाही जाऊ शकत कारण की आधी मी जात होते. माझ्याकडे एक ज्युपिटर आहे आणि ती ज्युपिटर जी आहे ना, ती मी खूप सुंदर चालवायचे. बरं आशिषने आता कमेंटमध्ये येऊन काही बोलू नये. पण खरंच दिस इज रियालिटी. मी खूप छान टू व्हीलर चालवते. आणि मी खूप आधी ना कुठेही जायचे ना त्या टू व्हीलर वरून जायचे. माझी कामं स्वतःची स्वतः मी सगळी करायचे आणि खूप चांगलं चाललेलं हो अगदी माझं आयुष्य. सेल्फ मेड इंडिपेंडंट विमेन आणि त्यानंतर एक हादसा झाला, की हा माणूस माझ्या आयुष्यात आला. बरं हा माणूस माझ्या आयुष्यात आल्यानंतर बदल असा झालाय, की मी पूर्णपणे ह्या व्यक्तीवर एका डिपेंडंट झालेली आहे. बरं तुम्ही आता फेमिनिस्ट बनून येऊ नका, की असं-असं कसं? तर हे खूप चांगलं आहे. मी त्याच्यावर डिपेंडंट झालेली आहे. म्हणजे का मी झाले? कारण की हा मला कुठेही जाऊ देत नाही एकटा. म्हणजे मला आठवत नाही, की जेव्हापासून हा माझ्या आयुष्यात आला आहे. म्हणजे 3 वर्ष माझ्या लग्नाला आता 27 तारखेला होतील. तारीख लक्षात आणि मला विश नक्की करा. आणि आम्हाला विश करा, आम्हाला विश करा. आम्हाला बरं वाटेल. सो हा जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना, ह्याला ऑलमोस्ट 4 वर्ष 3 वर्ष आमच्या लग्नाला झाली. त्याच्या आधीचं 1 वर्ष असं पकडून 4 वर्ष आम्ही आहोत एकत्र. आणि ह्या 4 वर्षात ह्याने एकदाही मला कुठेही एकटं जाऊ दिलेलं नाहीये. लिटरली मी तुम्हाला सांगते, मी कुठेच एकटी गेली नाहीये ह्या 4 वर्षात. आमच्या इथे सगळ्या गोष्टी इझिली ॲक्सेसिबल आहेत. म्हणजे लिटरली ईच एंड एव्हरीथिंग फ्रॉम डॉक्टर, मेडिकल, डेअरी अगदीच सगळं खाली उतरलं की लगेच 2-2, 3-3 मिनिटावर आहे. वॉकिंग ते पण 2-3 मिनिटांवर आहे. सो असं असताना काय होतं, की हा तिथेही माझ्याबरोबर येतो
तो किती गाढ झोपेत असेल आणि त्याला माहिती असेल ना की आज माझं हे काम आहे, तर तुम्हाला म्हणा, बाळा मला उठवा आणि मग आपण जाऊन येऊया, ती कामं करून येऊया. सो ते तो करतो आणि कुठेच मला जाऊ देत नाही. बरं, माझं पार्लरला पण जर मला जायचं असेल, जिथे मला जास्त वेळ लागणार नाहीये, हार्डली 1-2 5-10 मिनिटं लागणार आहेत, आयब्रो वगैरे करायचे असतील, तरी हा माझ्याला तिथे, आणि पार्लर इथे जवळच आहे, 3-4 मिनिटांना वॉकिंग आहे. तरी हा तिथेही येतो माझ्याबरोबर आणि माझ्याबरोबर येऊन हा बाहेर तसाच थांबतो जोपर्यंत माझं होत नाही. जर जास्त 2-3 तास मला लागणार असतील, तर मग अशा वेळेला तो जातो, घरी येतो आणि मला मेसेज करून ठेवतो, की तुझं झाल्यानंतर ये. बरं, मी बरेचदा विचार करते, की झाल्यानंतर ये. मग मी ह्याला सांगत नाही, पण तो लिटरली अर्धा-अर्धा तास माझी अपडेट घेतो, की "झालं का बाळा? झालं का बाळा?" आणि येतो मला गाडीवरून घ्यायला, लगेच पिक करायला येतो. सो मी गेली 4 वर्ष माझी ज्युपिटर चालवलीच नाहीये. मला गरजच लागत नाही, कारण की हा मला एकटं कुठे जाऊच देत नाही. परवा मागच्याच्या मागच्या वीकमध्ये मला माझ्या एका फ्रेंडला भेटायला जायचं होतं. बरं, ही फ्रेंड जी आहे ना, ती ॲक्चुअलमध्ये त्याचीच कलीग आहे. पण आमची चांगली ओळख झाली आणि चांगली मैत्री झाली. ती इथे राहत नाही. म्हणजे ती महाराष्ट्रातच राहत नाही बेसिकली. ती बाहेर राहते आणि आम्ही दोघी खूप छान मैत्रिणी झालो. आणि सध्या कसं झालं, की मला तिला भेटायला जायचं होतं आणि ही इज लाइक, "मी येतो ना, तुम्ही दोघी बोला, मी माझं काहीतरी करत बसेन." आणि हा तो तो तसाच करतो. मला कुठेही जायचं असेल, तो लॅपटॉप घेऊन येणार आणि तो त्याचं काय ना काहीतरी करत राहतो बाजूला लांब कुठेतरी आणि मी माझी शॉपिंग म्हणा काही किंवा काही मी माझं करत असते. आणि खरंच ही ॲक्चुअली खूप चांगली गोष्ट आहे. मला खूप आवडतं हे खरं तर. मी भले त्याला असं बोलते, की मला कुठेतरी एकटं जाऊ दे, पण मला आवडतं. तो सगळीकडे माझ्याबरोबर येतो. मला तो 1 मिनिटही कुठे एकटा सोडत नाही. टचवूड थू माझ्या नवऱ्याला कधी नजर लागू नये. अतिशय गोड, प्रेमळ आणि खूप छान मुलाशी माझं लग्न झालंय. मला माहित नाही काय मी केलं, की हा माझ्या आयुष्यात आला. बट हो, तो खूप केअरिंग आहे आणि बरेचदा ना, आज मी तो घरी नाहीये म्हणून मी त्याच्याबद्दल इतकं बोलू शकते आणि तुम्हाला पण माहिती जर तो घरी असता, तर तो इथे कुठे ना कुठेतरी असता. पण काय होतं, की आम्ही म्हणजे बरेचदा आमची भांडणं होतात. पण जी भांडणं होतात ना, काही जे मोठे मुद्दे असतात ते आपण बाजूला ठेवूया. पण ॲक्चुअलमध्ये ना कधी-कधी मुद्दे असे सीरियस असतात आणि असे मुद्दे, की ज्याच्यावर ही सपोज्ड टू गेट अँग्री आणि तिथे तो खूप चिल असतो. फॉर एक्झाम्पल, जर समजा तो दिवसभराचा ऑफिसला जाऊन एवढ्या गर्दी-बिर्दीतून घरी आलाय आणि घरी पसारा तसाच आहे. मी काहीच केलं नाहीये. ऑफिसमुळे मी किंवा माझं ऑफिस चालू असतं. काहीच मी केलं नाहीये. त्या क्षणाला तो माणूस एवढा थकून भागून गर्दीतून घरी आल्यावर मला म्हणतो, "बाळा, तू दमली असशील ना गं? तर एक काम कर, काही नको करू. मी थोडा फ्रेश होऊन मग मी पहिले कॉफी देऊ का तुला? आणि मग डोकं दुखतंय का तुझं?" म्हणजे त्याला काहीच नाही फरक पडत आणि तो तितका स्वीट आणि तितका अंडरस्टँडिंग आहे तो. किंवा आता ब्रेस्ट फीडिंगमुळे माझी रात्री बरेचदा झोप होत नाही. दर सकाळी तो गपचूप माझा अलार्म बंद करतो, जेणेकरून मी उठून त्याच्यासाठी डब्बा देऊ नये. पण मी मोस्टली ट्राय करते, की मी रोज त्याला डब्बा आणि नाश्ता, जसं रोजचं मी त्याला देते नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या खाण्यापर्यंत तसे मी डब्बे देते त्याला. पण तो स्वीटली स्वतःच असा अलार्म बंद करणार आणि तो म्हणणार, "तुझी झोपच होत नाही गं, मग कशाला तू उठतेस?" आणि त्याच्यावरून तो सकाळी मला म्हणतो, की "कशाला उठलीस? मी गपचूप उठून गेलो असतो ना." सो म्हणजे आजही तो मला म्हणाला, की "मी गपचूप उठून अर्जुनला घेऊन तिथे सोडून गेलो असतो. तू झोपायचं ना, तुझी झोप होत नाहीये." सो येस, खूप जास्त अंडरस्टँडिंग मला मुलगा मिळालाय आणि खरंच मला कधी त्याला सांगावं लागत नाही. कोणत्या गोष्टीसाठी मला त्याला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी समजवावी लागत नाही, की तू असं असलं पाहिजेस किंवा असं तू केलं पाहिजेस. कधीतरी तोच मला सांगतो, की "तू लगेच एवढं नको समजून घेत जाऊ. मला म्हणजे मी नवरा आहे, माझ्या पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत." असं-तसं आणि ही मेक शुअर, की तो त्याच्या सगळ्या लाईफच्या केओसमधून तो माझ्या प्रत्येक गोष्टीला अवेलेबल राहील माझ्याबरोबर. तर हां, मुद्दा राहिला भांडणाचा आणि तुम्हाला कळेल जर कन्सिस्टंटली मी अपलोड करत राहिले, कन्सिस्टंटली तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये ॲड होत राहिला, तर तुम्हाला नक्की कळेल, की खरंच तो किती गोड मुलगा आहे. पण नजर नका लावू आणि नजर ठेवू नका माझ्या नवऱ्यावर. बट हां, आमची भांडणं ना, मोठे मुद्दे राहू दे, ते प्रत्येक नवरा-बायकोत होतात, नाही होत. पण काही असे मुद्दे असतात, ज्याच्याबद्दल मला तुम्हाला मेन्शन करायचंय, की ते जी भांडणं असतात, ती भांडणं खूप गोड असतात आणि मला खरंच खूप आवडतात ती भांडणं. तर तेच मी आज एक ट्राय करणार आहे. बघू तो तसाच रिएक्ट होतो का? तर रिसेंटली आम्हाला सवय आहे, की लग्न झाल्यापासून ना आम्ही प्रत्येक कोणता मूव्ही किंवा कोणती सीरीज असेल ना, ते आम्ही डिसाईड करतो आणि ती आम्ही एकत्र बघतो. ठीक आहे, म्हणजे जे काय आता आणि
आम्ही लास्ट सॅटर्डेला म्हणजे आता जो कालचा सॅटर्डे गेला त्याच्या रात्री वी स्टार्टेड वॉचिंग भय. जो थोडा हॉरर मूवी आहे, रिअल लाईफ इन्सिडेंटवर बेस्ड आहे आणि वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड 3 एपिसोड्स ऑफ दॅट. छान आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता. जर हॉरर तुम्ही बघू शकता आणि तुम्ही दिलाचे थोडे मजबूत असाल तर बघा. कारण की रिअल बेस्ड आहे ना, रिअल स्टोरी आहे. सो 3 बघितलेत आणि आज ना मी असं व्हिडिओ शूट करता करता मी असं तुमच्याशी बोलताना मी बोलणार आहे की मी पूर्ण बघितली आहे सीरीज. आज कंप्लीट केली मी आणि लेट सी तो कसा रिॲक्ट करतो. ठीक आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या मुद्द्यांवर जिथे त्याला खरंच माझ्यावर रागवणं गरजेचं आहे, कधीतरी मी त्याचे महत्वाचे डॉक्युमेंट्स नाही ठेवले जपून, असे मुद्दे एवढे मोठे मोठे तिथे तो अंडरस्टँडिंग असतो की ठीक आहे ग, तू माणूस आहेस. तो ह्या मुद्द्यावरून कसा रिॲक्ट करतो हे बघायला मला पण आवडेल, कारण की तो रोज करतो. मला बघायचा आज व्हिडिओ चालू असताना तो करणार आहे का तो बोलेल की ठीक आहे नंतर तो कलेश वगैरे करेल. पण मी बघू, आपण हा एक नक्की ट्राय करून बघूया. मी होप करते की त्याने रिॲक्ट करावं व्हिडिओ समोर, कारण मला खरंच त्याची रिॲक्शन तुम्हाला दाखवायची. ठीक आहे. अजून तो आला नाहीये, त्याला यायला तर बऱ्यापैकी थोडं उशीर होईल मे बी. मी तोपर्यंत जेवणाचं आटपून घेते आणि हा व्हिडिओ नक्की पुढे मी कधी ना कधी तो आल्यावर जेवायला बसताना किंवा काही ना काहीतरी करताना आपण करू हा एक्सप्लेन. ओके, चल बाय. नमस्कार. आम्ही मार्केटला जाऊन आलेलो. ऍक्च्युली तुम्हाला पण माहित असेल उद्या भोगी आहे, त्यामुळे भोगीच्या भाज्या मला आणायच्या होत्या. आम्ही मार्केटला जाऊन आलोय. भोगीच्या सगळ्या भाज्या आम्ही आणल्यात. जेवायला बसलोय. दाल खिचडी बनवली आहे मी आणि खूप सुरेख झाली आहे, असं मी नाही तर अभि पण म्हणतोय. खरंच भारी झाली. हा, बायको कोण आहे? अच्छा. तर तुम्हाला जर दाल खिचडी छान बनवायची असेल तर एक मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगते. बाकी सगळं जे काही तुमचं मसाले वगैरे तुम्ही वापरता ते वापरा बरोबर. पण तुम्ही Hello, एक गोष्ट, ए बेबी हाय कर. हाय हॅलो. हाय करा. हाय घेऊन ये. आण 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 ते घेऊन ये ते इकडे. घेऊन ये. ओके. सो एक ट्रिक सिंपल सांगते. कायम दाल खिचडी करताना तुम्ही जो भात आणि डाळ उकडतो ना आपण, ते प्रमाणाचं जे प्रमाण असतं त्याच्यात कायम डाळ आहे ना ही भातापेक्षा थोडी का होईना जास्त घ्या. अर्धी वाटी, म्हणजे 1 वाटी जर भात घेतला असेल तुम्ही तर 1.5 वाटी डाळ घ्या. तरच तुमची दाल खिचडी ही खूप छान होणार आणि टेस्ट त्याची चांगली होईल. ठीक आहे. सो मसाले खरंच छान झाले. तुम्ही कलर बघू शकता. हाफ खाऊन झाले ऍक्च्युली माझे, पण मस्त झालं. याच्याबरोबर पापड लोणचं जर असतं तर खरंच छान झालं असतं, पण आम्ही नाही घेतलं कारण की आम्हाला भूक पण लागलेली खूप आणि पूर्ण मार्केट फिरून आलो आणि बाहेर काही खाल्लं नाही आम्ही, कारण की ऑलरेडी घरी मी बनवलेलं. सो असंच अभि पण पूर्ण आज कामात होता. माझं पण हल्ली थोडं काम जास्त आहे, सो मी पण कामात. बाय द वे, बिग बॉस मराठी चालू झालंय. मला माहिती नव्हतं की कालपासून चालू झालंय. आणि एक मी ना ओव्हरऑल गेल्या 1 वर्षात मी ऑब्झर्व केलंय, जेव्हा आता लास्ट सीझन बिग बॉसचा चालू होता की बिग बॉस आहे ना, बिग बॉस हे कोणी म्हणजे एक्सेप्ट नाही करत की आम्ही बघतो, पण सगळे बघतात आणि खूप इंटरेस्टने बघतात. ठीक आहे. आणि स्पेशली ती लोक जी स्टार्टिंगला खूप मला नावं ठेवायची, काय कलेश बघत असते तू, काय म्हणणं बघत असते, ते जे असतात ना ते रोज मला आता येऊन उद्यापासून अरे कलेश देखणे काय करणार. सो येस, आपण मी बघते कारण की त्याच्यामुळे मला बघावं जे काही आहे आपण मध्ये मध्ये त्याचे पण रिव्ह्यूज घेत जाऊ. युजली रिव्ह्यू मी देत नाही कसले, पण एक सिरीज मी मेन्शन करते. आताच हल्ली आय गेस अमेझॉन प्राईम वर आहे, भय म्हणून एक सिरियल आली आहे. डेंजर. आणि मेन म्हणजे ती हॉरर आहे आणि रिअल लाईफ मध्ये म्हणजे तुम्ही बघाल ना तो आली आहे डेंजर. आणि मेन म्हणजे ती हॉरर आहे आणि रिअल लाईफ मध्ये म्हणजे तुम्ही बघाल ना तुम्हाला कळेल की ही रिअल लाईफ मध्ये आहे. मी आजच ती कम्प्लीट केली आहे आणि खूप छान. म्हणजे शेवटच्या एपिसोडचा क्लायमॅक्स जो आहे ना तो मस्त आहे. म्हणजे मी आज पूर्ण कम्प्लीट केली ती. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. काहीतरी थोडं वेगळं आहे आणि रिअल लाईफ याच्यावरती इन्क्लुडेड आहे ती. खरंच गौरव तिवारी जे पण आहे कॅरेक्टर किंवा जे पण
ओरिजिनल स्टोरी आहे, पण खरंच खूप मस्त आहे. खूप दिवसापासून आमचं चाललं होतं, पण आमची राहिली आहे ती बघायची. स्टार्ट केली आहे, इंटरेस्टिंग वाटते. सो या, खरंच खूप मस्त आहे. मी आम्ही आज complete थोडे करून नक्कीच एपिसोड सांगू. पुढे बघितलेत आणि ऍक्च्युली मला राहावं नाही गेलं. सो मी आज कम्प्लीट केली ती सिरीज साइड बाय एका साइड. साईडला सांगते काम आहे तुला, एका साईडला सिरियल, काय अर्थ आहे याला? मला खरंच राहावं गेलं नाही, कारण की याला काय अर्थ आहे सांगा तुम्ही मला, याला काय अर्थ आहे? चल चल. नाही, पण खरंच खूप छान आहे सिरियल. शेवटचा लास्ट एपिसोडचा क्लायमॅक्स खरंच खूप सुंदर आहे, अगदी छान आहे. म्हणजे खरंच तुम्ही एक्सपेक्ट नाही करणार असं त्याचा क्लायमॅक्स आहे. नाही, आता हिला पिक्चर बघायचा. तर तुम्ही बघणार तर मी तर अशी बघणार ना पिक्चर, तुझा न सांगतो. फर्स्ट सेकंड टाइम झाले, सेकंड टाइम. आता मी एकटा जाणार पिक्चर मध्ये. धुरंधर नाही बघितला कारण तेही येत नव्हतं, मला जायचं होतं. मी येत होतं म्हणजे 4-4.5 तासाचा मूवी तो. मी अर्जुनला कुठे म्हणजे मी चाललोय, मला सोडून बघते. परत बघूया आपण. वा वाय बरोबर बघते ना परत. नको, कैंसल. अकेला जाएगा, मैं अकेला जाएगा. धुरंधर देखने भी अकेला जाएगा मैं नेक्स्ट टाइम से. हा जाऊया एकत्र. पण गौरव तिवारीची खरंच खूप छान आहे. अशी बघते तसं काही मला सोडणार आहे एकटी. ते दूध आणायला सोडत नाही. काय बोलू सांगा, ये तू पण ये ये. थँक्यू थँक्यू. हे काय तुझ्या चपात्या? काय बेबी रे. काय ग्रीन टी कशाला? तुला रात्री. नको मला. व्हिडिओ बंद कर. व्हिडिओ करते प्लीज. नको मला. ग्रीन टी. कसं का बघितला मला सोडून पिक्चर? आपलं ठरलं होतं ना आपण दोघं बघणार म्हणून. ती व्हिडिओ बंद कर ना. फटके दे ना मी, फटके देन मी. गरम आहे. हाय बाबा हा. तू बघितलंच कसं मला सोडून पिक्चर? आपलं ठरलं होतं ना आपण बघायचं म्हणून. अरे बंद कर ना. तुझ्यामुळे मी बिग बॉस बघायला चालू केलं, तुझ्यामुळे. मला काही इंटरेस्ट नव्हता तरी पण मी तुझ्यामुळे बघायला चालू केलं. आणि तू मला सोडून कसं का बघितलं? तू मला सोडून बघितलंच कसं? वापर नको चम्माटी आहे. ठीक आहे. नाही बघितलं मी. कशावरून नाही बघितला? खरंच नाही बघितलं मी. जस्ट तुझ्यावर एक प्रँक करत होते. मला बघायचं होतं तुझं रिॲक्शन काय. मी खरंच नाही बघितलं. बघितला नाही बघितलं मी. नाही बघितलं, खरंच नाही बघितलं. मला कामच एवढं ऑफिसचं. मी करणार आहे का ऑफिसच्या कामात? शक्य आहे का? नाही आता बघितलं तू नाही घाबरली मग? बघितलं. नाही घाबरली म्हणजे. जो बघितलं तू नाही घाबरली. मी तर काय करायचं? मी काय करायचं? तू काय करणार म्हणजे? मी नाही बघितलंय. आणि जर तू नाही घाबरली तर मग? अरे घाबरली नाही म्हणजे घाबरणार असं कसं? तुझे सगळे सबस्क्रिप्शनच काढून टाकणार आहे मारी. ते सगळे सबस्क्रिप्शन घ्यायचं नेटफ्लिक्स काय काय झालं, काय Prime झालं, काय काय हॉटस्टार झालं, हो. तरी पण मला सोडून बघतो तू. नाही बघितलं, खरंच नाही बघितलं. बघ. तुझी शपथ नाही बघितलं. ए नाही बघितलं. नक्की? हां नक्की. तस मी एक प्रँक करत होतो तुझ्याबरोबर. आणि ॲक्च्युली या प्रँकबद्दल मी व्हिडिओमध्ये ना आधी मेन्शन केलेलं की मी तुझ्यावर हा प्रँक करणार आहे. आणि मग मी हा प्रँक केलाय. मेरे से गेम खेल रही तू. तेरा गेम बजाना पडेगा. कर, पण तुला एडिटिंग नाही येत. त्याच्यासाठी तर तुला ठेवलंय. तुला ठेवलंय एडिटिंग बिडिटिंग आपल्याला जमत नाही, आपल्याला काय समजत नाही. हां. ते सगळं आता माझा बर्थडे येईल 22 जानेवारीला. कधी? ए
गरम गरमच होतील तुझ्या अंगावर. हां, सो 22 जानेवारीला माझा बर्थडे येणार आहे आणि तेव्हा ना हा एक माझा एखादा फोटो टाकणार, त्याच्यावर हॅपी बर्थडे बिपी बर्थडे आणि गाणं टाकणार सॉन्ग आणि हे गाणं. बरं जर कधी तुम्ही मला फॉलो करत असाल इंस्टाग्रामवर वगैरे तर तुम्हाला कळेल की मी ह्याच्यासाठी ना अशी लांबच्या लांब लचक पोस्ट लिहिते. ठीक आहे, मी खूप सारे एडिटिंगमध्ये एवढा एफर्ट्स घालवते आणि मी ते एडिट करते आणि ह्याच्यासाठी मोठीच्या मोठी मी पोस्ट करते. ठीक आहे, आणि इन रिटर्न मला काय मिळतं तर एक फोटो, त्याच्यावर एक गाणं आणि हॅपी बर्थडे असं काहीतरी. मी ह्याला म्हटलं की मला गिफ्ट्स काही नको, मला ऑनेस्टली मला गिफ्ट नको, पण माझ्यासाठी ना असं प्रॉपर तू एडिट कर आणि प्रॉपर असं काहीतरी एकदम मोठं मोठं काहीतरी लिही, निबंधच्या निबंध जसे आपले सबस्क्रायबर लिहितात ह्याच्यासाठी. तर त्याच्यावर याचं म्हणणं असतं की नाही मला नाही येत हे सगळं, मला करता येत नाही, मला नाही जमत हे. आणि हाच माणूस जेव्हा पण क्रिकेटची मॅच होते ह्या आधी व्हायच्या आणि रोहित शर्मा खूप छान खेळायचा किंवा तो खेळत नव्हता, कधी नाही खेळायला एखाद्या ह्याच्यात किंवा मी खेळत होतो हां म्हणजे कधीतरी नाही खेळायला, तर बरं त्याच्यासाठी तो सॅड पोस्टसाठी हे निबंध लिहिणार. बरं तो चांगला एकदम खेळला तर त्याच्यासाठी 7-8 पोस्ट स्टोऱ्या आणि बाप रे म्हणजे काय विचारू नका, एवढं सगळं करणं. आणि हा टॅग बिग करतो जसं की याची स्टोरी तो रिपोस्टच करणार आहे. रोहित शर्माला टॅग करतो स्टोरीमध्ये आणि बट द थिंग इज की बायकोच्या वेळ आली की याची एडिटिंग स्किल नसते. तेच हे क्रिकेटरसाठी जर सांगितलं तर ह्याचं बरोबर होतं. बरं हा एक प्रँक होता ज्याबद्दल मी आधी पण डिस्कस केलं, जेव्हा मी व्हिडिओ पूर्ण एडिट करून टाकेन तुम्हाला नक्की कळेल. आपल्या आधीच्या व्हिडिओला अजूनही 50 लाईक आलेले नाही आहेत. द मोमेंट दॅट व्हिडिओ हिट्स विथ 50 लाईक्स याला तुम्ही टेपमध्ये बघणार. सो येस, वाचलोय अजून तरी वाचलोय मी. 12 लाईक्स आले तर मी आता चेक केलं. खूप छोटे क्रिएटर आहोत पण होऊ, आपण पण मोठे होऊ, आपण सगळे मोठे होऊ. आणि दॅट्स इट. मला ॲक्च्युली आय एक्सपेक्टेड समथिंग मोर, म्हणजे मी एक्सपेक्ट केलेलं खूप काहीतरी ह्याची रिॲक्शन मोठी अशी येईल, तेवढी आली नाही याची रिॲक्शन. कारण की मे बी कॅमेरा होता म्हणून तो थोडा, अदरवाईज तो पाय आपटाच निघून जातो जेव्हा मी त्याला सांगते की मी सिरीज कंप्लीट केली आहे तुझ्याशिवाय, किंवा मी एक एपिसोड बघितला तुझ्याशिवाय, आणि लिटरली पुढचे 2 दिवस तो माझ्याशी टोमण्यात बोलतो. सो आय एक्सपेक्टेड दॅट. ऑल तर तो रुसून बसलेला इकडे, बट ठीक आहे, त्याने थोडं मे बी कॅमेराचं मान ठेवला आणि तेवढंसं त्याने दाखवलं नाही. बाकी काही घर मी कसंही ठेवू दे त्याला काही फरक पडत नाही. मी करतो ना, नीट ठेवतो. ॲक्च्युली तो ठेवतो आणि खरंच तो ठेवतो, खूप छान ठेवतो तो. चलो 11 वाजलेले आहेत. अरे हां 11 वाजलेत. मला ॲक्च्युली भोगीची भाजीचं ते सगळं तयार करून ठेवायचे, साफ वगैरे करून ठेवायचे. उद्या भोगी आहे, परवा संक्रांत आहे, आणि उद्या भोगीच्या दिवशी जर तुम्हाला माहीत असेल तर भोगीच्या दिवशी तुम्हाला माहीत नसेल तर भोगीच्या दिवशी असं म्हणतात की काहीही आंघोळ केल्याशिवाय, म्हणजे डोक्यावरून आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये. मी म्हणालेले हा नाही करत आंघोळ, बट मी तुम्हाला सांगते भोगीच्या दिवशी असं म्हणतात की काय आंघोळ केल्याशिवाय काही खाऊ नये. जर खाल्लं बिना आंघोळ करता किंवा डोक्यावरून आंघोळ न करता काही खाल्लं तर तुमचा जो पार्टनर आहे, जो बायको किंवा नवरा, तो रोगी होतो म्हणे. मी करतेच रोज. डोक्यावरून आंघोळ कर. हा उद्या मी करेन, आणि तू पण. मी करतो नाही, मी ऑफिसला जायचं होतं.
सो येस, हे फॉलो करा. आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असाल तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. नक्की शेअर करा. खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स त्याच्यावर. पाऊस पडतो त्याच्या. परवा संक्रांत आहे आणि ऑब्व्हियसली संक्रांतीची व्हिडिओ थोडी लेट येणार, म्हणजे एक एक दिवस लेटच येणार, कारण की एडिटिंग आणि सगळं ऑफिस वगैरे मला थोडं सगळंच मॅनेज करावं लागतं. बट तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. तुमचं प्रेम खूप 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 आम्हाला देत जा. आमचे व्हिडिओ खूप जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपली ही फॅमिली अशीच मोठी 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 होत जाईल. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नक्की वाजवा. चलो बाय. आणि 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 नक्की काळजी घ्या तुमची. आणि पतंग पण खूप सांभाळून उडवा, ठीक आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाय.